भाकरी करायला बसल्या का भाकरी करता करता निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ ना जमतंय का नाही? जमलं ना? भाकर झाली भजन झालं का नाही? जमतं का नाही? हा आणि भजनाची ताकद किती बाईनं जर भजन करून स्वयंपाक केला सात्विक अन्न तयार होतो आणि बाया अंधश्रद्धा सांगत नाही वारकरी संप्रदायाची ताकद आहे माझ्या भगवंताच्या नामाची नथिंग इज द इम्पॉसिबल बट ट्राय अगेन अँड ट्राय अगेन तुमचा मालक दारू पितो नवरा काहीच करू नका नामस्मरण करून भाकर तयार करा 6 महिने त्या भाकर त्या नवऱ्याला खाऊ घाला 7व्या महिन्यात दारूच्या गल्लासाला तो शिवणार नाही करा ना तुम्ही हो इतकं सोपं भगवंताचं नाम आहे पण आपल्या बाया अशा भाकरी करायला ना अशा नाही बसती एक तर आधी तो पिऊन येतो हिला बदड बदड बदडितो मग ही फुल रेंजमध्ये जिओच्या टावर खालीच भाकरी करायला बसते फुल रेंज हिला मग ही भाकरी कशी करते माहिती का मेला मुर्दा पिऊन येतो मला बादा बादा कुटितो बापाचा आहे का बापाचा आहे त्याच्या लई ओर झाला आता बस 8 वर्ष झाले मेल्याचा प्रॉब्लेम मी सहन करते कवा येतो बादा बादा मला बदडितो आता थांब माय मोठ्या भावाला असा बोलून घेते याला असा उताना पाताना करी ते फेकून देते वयो आधी एकच टाईम मारितो पण भाकर खाल्लं का दिसलं का ठोकीतो काय चुकलं हे मेला मुर्दा भाकरीत गेलं भाकरीतून त्याच्या पोटात गेलं पोटातून त्याच्या हातात आलं आणि हातातून तुमच्यावर धापा धापा पडलं देवाचं नाव इतकं सोपं आहे काही म्हणा तुम्ही कधी म्हणा तुम्हाला एक सांगू का लेकराला तुम्ही पाळण्यात टाकी त्यानं झोळीत जुजू झोळीत त्या जोडीला पाळण्याला दोरी असती वाघिणींनो ती दोरी वडता वडता म्हणा शिवशंभो शंभो शंभो महादेवा शिवशंभो शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर 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 शिव 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तुकार झालं का नाही भजन झालं का नाही भजन दोरी वडली पाळणा हलतो पाळणा हल्लं का लेकरू झोपतं आणि लेकराच्या डोक्यात कानातून आईचं भजन ऐकू जातं सात्विक बुद्धी तयार होते आणि आईची वाचा शुद्धी होते पाप जळतं पुण्य वाढतं 3 in 1 फायदा आहे पण आपल्या बाया हे एकदा लेकरू पाळण्यात टाकलं दुरी धरली यू यू हाड हाड यू यू हाड हाड आला 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 गेलं गेलं तसंच गेलं अरे महाराष्ट्राच्या वाघिणी आहात तुम्ही अरे राष्ट्रमाता जिजाऊ आहात तुम्ही अहिल्या आहात साध्या तुम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या जन्म देणाऱ्या वाघिणी आहात अरे भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबा तुकोबा जना मीरा मुक्ता सारखे रत्न महाराष्ट्राच्या मातीला द्या त्या लेकराची युन हाड हाड केली तुम्ही तुमच्या युन हाड हाड पायी हाय त्या साहेबिनीला महाराज मावा पाडलाय साध्या हालेत का महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज बाईनं युन हाड हाड कधीच म्हणू नये त्याची युन हाड हाडच होती महाराज अरे काय जन्माला घातलेली लेकरं महाराज राष्ट्रमाता मास साहेबांनी काय रत्न दिलं महाराज अरे लय राजे झाले पण एकच सांगते ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात या महाराष्ट्रात एकच राजे जन्माला आले ज्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात छत्रपती शिवाजी राजे म्हणतात महाराज काय राजे होते महाराज अरे आईच्या दुधाचे उपकार फेडले महाराज परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग महाराष्ट्राचा राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा
महाराज. एवढं सुंदर रत्न राष्ट्रमातांनी दिलं, नामस्मरण केलं, महाभारताच्या रामायणाच्या कथा सांगितल्या, म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आलेत दादा. हां, मग महाराज म्हणतात या महाराष्ट्राची माती साधी नाहीये. मग रात्र आणि दिवस जेव्हा जमन तेव्हा भगवंताचं गुण गा. मग महाराज म्हणले मला काहीच नको, अभंगाच्या फक्त या परिवाराला संत समागम घडू दे. तुकोबरायचं प्रमाणे संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. आणि याच जन्मात याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात तैसेचे येणे शरीरे शरीरा येणे सरेन किंब होना ये रजारे चेडा पडे. काहीच नको ना लगे मुक्ती धन संपदा अति दुर्लभ संत संग देई सदा. आणि संतांच्या समागमात किती आनंद आहे. अरे आपली एक मराठी म्हणे, संगत गुण तो सोबत गुण. चांगल्याच्या संगतीत राहिलं तर सोनं होईल आणि वाईटाच्या राहिलं तर वाईटच होईल. मग संगत चांगल्या संताची धरा आणि भगवंताचं नाम मुखात घ्या, काही कमी पडणार नाही दादा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जलमांतरीचे. कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा राम राम. कामही होतो रामही होतो महाराज. ज्ञानदेवाचं नाव मी म्हणते महाराज त्याचं नाम इतकं गोडे, तो दिसायला इतकं सुंदर आहे का त्याला माप नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोपत्यादी तवे. इतका सुंदर सच्चित आनंद देणार आहे तो. ज्ञानात्याचं नाव काय बिघडलं. आणि इथंच आहे ना या धर्म मंडपात आपण बसलोय, साक्षात पंढरी अवतरली या ठिकाणी. आज साक्षात महाराज असणारं वाळवंट अवतरलंय. मग का आपण भगवंताचं नाम घेऊ नये. वाळवंटात माझ्या भगवंतानं काला केला, वाळवंटात एवढी ताकद आणि भगवंताच्या नामात इतकी ताकद आहे. ते मी नेहमी सांगते हो, जगात आलात ना हे पुन्हा मिळणार नाही. जसं पिक्चरला तरी महाराज वन्स मोर असतो, पुन्हा तो पिक्चर ती फिल्म तुम्ही बघू शकता, पुन्हा ते गाणं रिटेक करू शकता, पुन्हा एखादं वाक्य रिटेक करून ते कट करून पुन्हा कट छाट कटिंग करून करू शकता. पण याला रिटेक नाही, याला वन्स मोर नाही, ओनली एकदाचे दादा. आयुष्यात हसा, आयुष्यात आनंद लुटा, काहीच करू नका दादा. करोनानं आपल्याला शिकवलं. डॉक्टरच्या वजना इतके पैसे देणारे होते लोक, वाचले नाही दादा हो. अरे डॉक्टरच्या दवाखान्या इतके पैसे देणारे लोक होते माय, नाही वाचले. आपल्या शेजारचे गेले, आपल्या नात्यातले गेले, आपण जगलो. ही पांडुरंगाची कृपा आहे. मग महाराज म्हणा इथून गेलेलं महाराज विसरून जा. फॉरगेट युअर पास्ट, फॉरगिव्ह युअर सेल्फ अँड बिगिन अगेन राईट नाव. गेलेला काळ विसरा, येणाऱ्या काळात काय करायचं याचा विचार करा. ही बोनस मध्ये करोनाने दिलेली जिंदगी, बोनस मिळाली जिंदगी आहे. आणि मी नेहमी सांगते कीर्तनात 2 वाक्य, या जगात 2च माणसं जगली पाहिजे. एक, ज्याच्यामुळं आपल्या पोटात अन्नाचा कण जातो तो शेतकरी जगला पाहिजे. आणि ज्याच्यामुळं आपल्या घरादारात आपण सुखरूप आहोत तो जवान जगला पाहिजे. आखे मेले तरी चालतील बाबासाहेब, मरू द्या करे सगळे महाराज. आयुष्य इतकं सुंदर आहे. अरे रशियाचं युक्रेनचं युद्ध चालू झाल्यानंतर आपल्याला लोकांना आपल्या जवानाची किंमत कळली. तोपर्यंत कळत नव्हती. काय भयान युद्ध आहे हो. अरे काय दहशतीमध्ये लोक जगताय, आपण किती सुखी आहे. अरे एखादा मग महाराज पोरांना माझी विनंती आहे, आपल्या छत्रपती शिवाजीराजांनी मावळ्यांनी कैक पट्टीनं रक्त सांडलंय, कैक लाख मावळे महाराज शहीद झालेत. तेव्हा आपल्याला स्वराज्य मिळालं, तेव्हा गड किल्ले आणि काही जवान आणि भारत मातेसाठी महाराज शहीद झालेले जवाने, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग भारत मातेची सेवा करा. काही पोरं म्हणतील मग आम्ही जाऊन तिथं गोळ्या